विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि पोलीस दलाची मान शरमेने खाली घालायला लावणारी घटना समोर आली। एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या प्राचार्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून चक्क 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात सामान्य नागरिक नाही तर चक्क कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचं समोर आल्याने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली। या गंभीर प्रकरणाची दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कडक कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एका नामांकित संस्थेत कार्यरत असलेल्या प्राचार्यांना आरोपी पोलिसांनी आपल्या जाळ्यात ओढलं। तुमच्यावर पॉक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि या गुन्ह्यात तुम्हाला तात्काळ अटक केली जाईल अशी भीती या पोलिसांनी प्राचार्याला घातली। समाजात असलेली प्रतिष्ठा, नोकरीवर होणारा परिणाम आणि संभाव्य अटकेच्या भीतीमुळे प्राचार्य प्रचंड दडपणाखाली आले। याच भीतीचा फायदा घेत संबंधित पोलिसांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी आणि कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 7 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली। आपली बदनामी टाळण्यासाठी हतबल झालेल्या प्राचार्यांनी ही मोठी रक्कम आरोपी पोलिसांच्या स्वाधीन केली। पैसे दिल्यानंतरही पोलिसांची वागणूक आणि संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद वाटू लागल्याने संबंधित प्राचार्यांनी धाडस दाखवून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली। त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार वरिष्ठ स्तरावर सांगितला। पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार प्राप्त होताच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले। प्राथमिक चौकशीमध्ये पोलिसांचा या खंडणीखोरीचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खंडणीखोर पोलिसांमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सोनाली हिंगे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे। सोनाली हिंगे या केवळ पोलीस कर्मचारी नसून त्या सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रचंड प्रसिद्ध आहेत। त्या दामिनी मार्शल म्हणूनही कार्यरत होत्या। महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पथकातील कर्मचारीच अशा प्रकारे गुन्हेगारीत सामील असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। हिंगे यांच्यासोबतच पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि कर्मचारी सुदाम तायडे यांची नावेही या गुन्ह्यात समोर आली आहेत। प्राथमिक तपासात या तिघांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर बन गार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे। पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशा कृत्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम देत आयुक्तांनी अजित बडे, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे या तिघांनाही तातडीने निलंबित केलंय। या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्ट प्रवृत्तींचे धाबे दणाणले आहेत। पुणे पोलीस दल हे नेहमीच आपल्या तत्परतेसाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी ओळखले जाते। मात्र खुद्द पोलिसांनीच एका सन्माननीय पदावर असलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून लाखो रुपये लुटल्याने सामान्यांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रीलच्या दुनियेत चमकणाऱ्या आणि खाकी वर्दीचा आब राखण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनीच असे पाऊल उचलल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतोय। या प्रकरणात आता पोलीस अधिक सखोल तपास करत असून या खंडणीखोरीत आणखीन काही लोकांचा सहभाग आहे का, तसेच या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारे कोणाला जाळ्यात ओढले होते का याचा शोध घेतला जातोय। या प्रकरणातील पुढील खुलाशांकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।